राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी पीओके परत आणलं असतं. राहुल गांधी आपल्यासाठी युद्ध जिंकू शकतात, रेवंत रेड्डी यांचं वक्तव्य. रवी वर्मानं जाणीवपूर्वक हेरगिरी केल्याचं एटीएस तपासात समोर. प्रत्येक माहितीमागे पैसे मिळू लागल्यानंतर रवीची हाव वाढली. रवीनं मोबाईलमधून माहिती डिलीट मारल्याचं देखील तपासात समोर. परदेश दौऱ्यावरील भारतीय शिष्टमंडळाला मोठं यश. पाकिस्तानला दिलेला पाठिंबा मागे घेत कोलंबियाकडून भारताला पाठिंबा. सिंधू पाणी करार आमच्यासाठी लक्ष्मण रेखा. पाण्याशी संबंधित बाबींवर पाकिस्तान कधीही भारतासमोर झुकणार नाही. पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर याचं वक्तव्य. पाकिस्तानच्या सुराब शहरावर आमचा ताबा. पाकच्या 4 सैनिकांचा खात्मा केला. बलूच आर्मीचा दावा. पाकिस्तान सरकार आणि बलूच आर्मीमधील संघर्ष वाढला. पाकमधील एका कार्यक्रमात लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी आणि पाकिस्तानचे नेते एकाच मंचावर. लष्कराचा सहसंस्थापक अमीर हमजा, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसूरीसह हाफिज सईदचा मुलगा उपस्थित. देशात 511 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. देशामध्ये एकूण 2710 कोरोनाचे रुग्ण, तर 24 तासात 7 जणांचा मृत्यू. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहणार. 12 जून नंतर पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज. सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ. सोनं 95,600 रुपये प्रति तोळा, तर चांदी 2,000 रुपयांनी घसरून 97,500 रुपये प्रति किलोवर. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.